Hi friends, now start next lecture on the topic permutation and combination in standard 11. ओके लास्ट लेक्चरला आपण परम्युटेशन स्टडी केलाय, परम्युटेशनचा फॉर्म्युला स्टडी केला, त्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केले आहे. ओके ह्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं ते कॉम्बिनेशन. ओके परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मधला हा लास्ट पार्ट आहे तो कॉम्बिनेशनचा. ओके तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला स्टडी करायचा. जसं परम्युटेशनचा फॉर्म्युला आपण NPR स्टडी केला. NPR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. हा आपण परम्युटेशनचा फॉर्म्युला लास्ट लेक्चरला आपण स्टडी केला होता. ओके आता कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जो आहे, जसं परम्युटेशन साठी P चा यूज केलाय तसं कॉम्बिनेशन साठी C चा यूज केलाय फॉर्म्युल्यामध्ये. ओके फर्स्ट डेफिनेशन स्टडी करूया. अ कॉम्बिनेशन ऑफ ए सेट ऑफ n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन r एट ए टाइम विदाउट रिपीटेशन is an r element subset of the n objects. ओके ही आपली कॉम्बिनेशनची डेफिनेशन आहे. मीन्स काय करायचं आहे, तिथे आपण काय करत होतो परम्युटेशन मध्ये काही n ऑब्जेक्ट्स असेल याची r ॲट ए टाइम अरेंजमेंट करत होतो. ओके मग त्यामध्ये रिपीटेशन होतं, रिपीटेशन नॉट अलाउड होतं, कंडिशन वेगवेगळ्या होत्या. इथे मात्र काय सांगितलंय, विदाउट रिपीटेशन सांगितलंय. इथे रिपीटेशन होणार नाही. n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स असतील त्यातले r ऑब्जेक्ट्स आपल्याला काय करायचे, इथे सिलेक्ट करायचे आणि ते सिलेक्शन करायचं. इथे मात्र कॉम्बिनेशन मध्ये आपण अरेंजमेंट करत होतो, इथे मात्र सिलेक्शन आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. फ्रॉम n डिफरंट ऑब्जेक्ट्स द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग a group or a set of r objects. इथे कंडिशन महत्वाची काय आहे, विदाउट कन्सिडरिंग ऑर्डर. ऑर्डर काय महत्वाची नाहीये. ओके विदाउट कन्सिडरिंग ऑर्डर इज डिनोटेड बाय NCR. आता राईट करण्याच्या पद्धती डिफरंट आहेत. आपण कॉम्बिनेशन राईट करताना NCR असे यूज करतो, हे NCR असे यूज करतो, हे NCR असे यूज करतो, किंवा काही बुक मध्ये असे नोटेशन आहे. ओके यातलं कोणतंही नोटेशन यूज केलं जातं कॉम्बिनेशन साठी. आता 11च्या बुक मध्ये याचा यूज केलाय, हे NCR मीन्स कॉम्बिनेशनचं नोटेशन झालं. ओके काही बुक्स मध्ये या नोटेशनचा यूज असतो C ऑफ NR, काही नोटेशन काही बुक्स मध्ये याचा यूज असतो. आता 12th मध्ये जे आहे ते हे यूज केलेलं आहे नोटेशन. 12च्या बुक मध्ये जे नोटेशन यूज केले ते NCR. हे रीड करताना असंच करायचंय, NCR राईट करताना त्यांनी दोन ब्रॅकेटच्या टॉपला n लिहिलाय, बेसला खाली r लिहिलंय. ओके राईट रीड करताना NCR असंच रीड करायचं. ओके आता NCR चा फॉर्म्युला काय आहे पहा, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू r फॅक्टोरियल. ओके फक्त काय चेंज आहे पहा, हा जो आपला NPR परम्युटेशनचा फॉर्म्युला आणि हा जो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे यात चेंजेस फक्त बघा, इथे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे आणि इथं फक्त एक्स्ट्रा ऍडिशनल काय वाढलेला आहे, r फॅक्टोरियल एक्स्ट्रा ऍडिशनली वाढलेला आहे. ओके हा फॉर्म्युला आहे आपला कॉम्बिनेशनचा. हा थेरम आहे, हा थेरम यावर्षी स्टडीला तुम्हाला नाही, ओनली थेरमचा स्टेटमेंट मीन्स फॉर्म्युला फक्त स्टडीला आहे आणि त्याच्याविषयी एक्झाम्पल्स आपल्याला स्टडीला आहेत. ओके आता फॉर्म्युला काय, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू r फॅक्टोरियल. ओके r फॅक्टोरियल फक्त इथे काय होतं, एक्स्ट्रा वाढतं, इथे r फॅक्टोरियल वाढत नाही. ओके महत्वाचं काय आहे, आपल्याला फॉर्म्युला NCR कधी यूज करायचं आणि NPR कधी यूज करायचं हे लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी एक्झाम्पल मध्ये अरेंजमेंट येईल, अरेंजमेंटचा उल्लेख असेल त्यावेळी परम्युटेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके आणि जे सिलेक्शन हा शब्द आहे सिलेक्टिंग, त्यावेळी कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि दोन्ही फॉर्म्युले कधी यूज करायचे हे लक्षात आले की एक्झाम्पल सोडून आपल्याला काय जातं, इझी जातं. ओके आता फर्स्ट फॉर्म्युला, आता आपण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला स्टडी केलेला आहे, त्याच्यावरचा एक्झाम्पल स्टडी करूया. ओके NCR हा फॉर्म्युला आहे आपला, काय फॉर्म्युला, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू r फॅक्टोरियल. ओके फर्स्ट एक्झाम्पल दिले कॅल्क्युलेशन साठी सोल्युशन. एक मार्काला असं एक्झाम्पल येऊ शकतं कॅल्क्युलेटिंगला 7C3. ओके एक मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला नवीन, आता आपला बोर्ड एक्झाम पॅटर्न आहे त्यानुसार एक मार्काला क्वेश्चन असतो, एक मार्काला असे छोटे कॅल्क्युलेशन आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके आता फॉर्म्युला इथे राईट करतो मी, NCR is equal to n factorial upon n minus r bracket factorial into r factorial. ओके आता बघा
n मीन्स किती आहे इथे 7 आहे आणि r मीन्स किती आहे इथे 3 आहे. ओके, मीन्स कसा फॉर्म्युला अप्लाय होईल, n फॅक्टोरियल मीन्स 7 फॅक्टोरियल अपॉन ओके n मायनस r, n मीन्स 7 मायनस r मीन्स 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू r फॅक्टोरियल मीन्स 3 फॅक्टोरियल. ओके, 7 फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस 3 किती झाले 4 फॅक्टोरियल इनटू 3 फॅक्टोरियल. ब्रॅकेट फॅक्टोरियल असणार ब्रॅकेट मधल्या क्वांटिटीचा सबट्रॅक्शन करून घेतला आपण. 7 मायनस 3 4 ब्रॅकेट फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. ओके, आता स्प्लिटिंग करायचं. 7 फॅक्टोरियल स्प्लिट काय होईल 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4. 4 ला स्टॉप केलं म्हणून इथं काय दिलं फॅक्टोरियल नोटेशन दिलं. हे 4 फॅक्टोरियल ऍज इट इज. हे 3 फॅक्टोरियल एक्सपान्शन केलं 3 इंटू 2 इंटू 1. ओके, 4 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल. ओके, रिमेनिंगचं काय करायचं डिवाइड करून टाकायचं. 3 ने 2 ला भाग लागेल 2 गेट्स कॅन्सल. 7 इंटू 5 मीन्स 35. फर्स्ट चा आन्सर किती आलं 7C3 चा आन्सर मला मिळालं 35. ओके, अशी छोटी एक्झाम्पल्स आपल्याला विचारली जाऊ शकतात. सिमिलरली सेकंड सॉल्व करूया आपण. पहा सेकंड काय 10C7. ओके, काय होईल पहा n ची व्हॅल्यू इथं 10 आहे आणि r ची व्हॅल्यू इथे 7 आहे. मीन्स n फॅक्टोरियल मीन्स 10 फॅक्टोरियल अपॉन n मायनस r मीन्स n मीन्स 10 आणि r मीन्स 7. 10 मायनस 7 ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू काय आहे r फॅक्टोरियल. r मीन्स 7 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन करायचं. 10 फॅक्टोरियल ऍज इट इज. 10 मायनस 7 3 फॅक्टोरियल इनटू 7 फॅक्टोरियल. ओके, आता 10 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. 7 ला स्टॉप केलं. ओके, हे 7 फॅक्टोरियल ऍज इट इज. 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1. ओके, 7 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. ओके, देन डिवाइड करूया 3 पुन्हा 2 ने 8 ला डिवाइड केलं 4 मीन्स 10 इंटू 3 इंटू 4. 10 into 3 30. 30 into 4 means 12 means 120. 10C7. 10C7 ची व्हॅल्यू किती मिळाली मला 120. ओके, अशा पद्धतीने काय करायचं फॉर्म्युला मध्ये पुट अप करून आपल्याला काय करता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ओके, अनदर एक्झाम्पल स्टडी करूया. होय, नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करूया कॉम्बिनेशन वरचं. फाइंड n. ओके, n फाइंड करायचं आहे. काय दिलंय फर्स्ट एक्झाम्पल पहा 6p2 इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट 6c2 असं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल स्टडी करूया. सोल्युशन फर्स्ट 6p2 इज इक्वल टू n इंटू 6c2. ओके, पी आणि सी हे ऑलवेज कॅपिटल पाहिजेत. फॉर्म्युल्यामध्ये ते कॅपिटल आहेत आणि ते कॅपिटल लेटरने आपल्याला डिनोट करायचे. इथे दोन्ही फॉर्म्युले राईट करतो. NPR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, अँड NCR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. ओके, त्या पद्धतीने आपण यूज करायचं आहे. P साठी n6 आहे r 2 आहे. मीन्स फर्स्ट फॉर्म्युला यूज केला तर काय मिळेल 6 फॅक्टोरियल अपॉन n means 6 minus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल. n as it is ब्रॅकेट मध्ये इथे सुद्धा c साठी n 6 आहे r 2 आहे. मीन्स 6 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल मीन्स 2 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन करून घेऊया. 6 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 2 4 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट and into bracket 6 factorial upon 6 minus 2 4 factorial into 2 factorial. ओके, आता कॅल्क्युलेशन पार्ट कंप्लीट करूया. 4 फॅक्टोरियल इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल 6 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. हे 2 सुद्धा इकडे डिवाइड आहे, मल्टिप्लाय होईल 2 फॅक्टोरियल. हे 6 मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड होईल 6 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल ऍज इट इज इक्वल टू n.
हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 फॅक्टोरियल शिल्लक राहिलं. 2 फॅक्टोरियल मीन्स कसं राईट करणार 2 into 1 मीन्स n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. ओके सिंपल एक्झाम्पल आहे. 1 किंवा 2 मार्क्स साठी आपल्याला विचारलं जाईल. अशा पद्धतीने काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके हे फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय मिळालं आन्सर. सेकंड सॉल्व करू आपण. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे 2 सोल्युशन 2nc3 nc2 इज इक्वल टू 52:3. ओके इथे रेशो दिलेला आहे आपल्याला 52:3 आणि इकडे सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला रेशो दिलाय. रेशो मीन्स काय करतो आपण टर्म डिवाइड करतो. ओके काय येईल 2nc3 divided by nc2 okay is equal to 52 divided by 3. ओके डिवाइड करून घेतल्यानंतर आता फॉर्म्युलाचा यूज करायचा. ओके आता 2nc3 आपला फॉर्म्युला काय आहे NCR फॉर्म्युला आहे. ओके फॉर्म्युलामध्ये इथे n आहे, इथे 2n आहे. ओके देन इथे r आहे, r ऐवजी इथे किती आहे 3 आहे. ओके म्हणजे फॉर्म्युलामध्ये यूज होताना 2n च्या ठिकाणी रिप्लेस काय करावं लागेल 2n रिप्लेस करावं लागेल. ओके मीन्स न्यूमरेटर साठी आधी मी फॉर्म्युला यूज करतो 2n फॅक्टोरियल अपॉन ओके ब्रॅकेट मध्ये n मीन्स 2n मायनस r मीन्स 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल मीन्स 3 फॅक्टोरियल. ओके न्यूमरेटर साठी यूज केला. आता डिनॉमिनेटर साठी यूज करतो. डिनॉमिनेटर मध्ये n आहे, r ऐवजी इथे फक्त 2 आहे मीन्स n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r मीन्स n मायनस r किती आहे 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 52 अपॉन 3. ओके फॉर्म्युला यूज करून घेतलेला आहे. आता फॉर्म्युला यूज केल्यावर काय करायचं या टर्मला ही टर्म डिवाइड आहे, डिवाइड टर्म काय करायची रिव्हर्स करून मल्टिप्लाय करायची. ओके आता रिव्हर्स करून मल्टिप्लाय करूया. फर्स्ट टर्म काय माझी 2n ब्रॅकेट फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2n मायनस 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. ओके ही रिव्हर्स केल्यावर काय होईल n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 52 अपॉन 3. ओके आता एक्सपान्शन करायचं. कोणत्या टर्मचं एक्सपान्शन करायचं नाही करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके आता एक्सपान्शन केल्यावर पहा फर्स्ट टर्म 2n n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन काय येतं n चं n इंटू n मायनस 1 n मायनस 2 ओके असं करत जातो मीन्स 2n चं काय येईल एक्सपान्शन. ओके फर्स्ट टर्म n as it is तशीच 2n as it is फॅक्टोरियल. ओके 2n इंटू 2n मायनस 1 2n मायनस 2 अशा पद्धतीने आपण त्याचं काय करू एक्सपान्शन करू मीन्स n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन n इंटू n मायनस 1 n मायनस 2 असं होत जातं. तसंच 2n चं काय होणार 2n as it is 2n मायनस 1 2n मायनस 2 अशा पद्धतीने काय करायचं एक्सपान्शन करायचं. मीन्स पहिल्यांदा 2n फॅक्टोरियलचं मी एक्सपान्शन करतो 2n मायनस 1 नेक्स्ट टर्म काय येईल 2n मायनस 2 ओके इंटू 2n मायनस 3. ओके इथे स्टॉप झालो मी. स्टॉप झाले की पुन्हा फॅक्टोरियल नोटेशन. डिनॉमिनेटरला 2n मायनस 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन करतो 3 इंटू 2 फॅक्टोरियल. हे 2n मायनस 3 हे 2n मायनस 3 काय होईल कॅन्सल होईल इंटू ओके आता इकडे काय मिळाले n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके आता n फॅक्टोरियलचं आपण डिस्ट्रीब्युशन इथे केलेलं आहे त्या पद्धतीने n फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन देतो. n फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय येईल n इंटू n मायनस 1 n मायनस 2 ला स्टॉप केलं 52 अपॉन 3. ओके हे n मायनस 2 हे n मायनस 2 काय होईल कॅन्सल.
ओके, आता राहिलेल्या टर्म मध्ये बघा इथे 2n, n 2n minus 1, 2n minus 1, 2n minus 2 आहे, ह्या 2 दोन्हीतून कॉमन काढला मी, 2 कॉमन काढला तर इथे n मायनस इथे 1 डिवायडेड बाय इथे 3 इंटू 2 फॅक्टोरियल, हे 2 फॅक्टोरियल हे 2 फॅक्टोरियल पण काय होईल कॅन्सल, मीन्स ते पण राईट करायची गरज नाही, इंटू इथे 1 डिवायडेड बाय n इंटू n मायनस 1 इज इक्वल टू 52 अपॉन 3. ओके, हा 3 पण काय होतोय कॅन्सल होतोय. ओके, आता बघा हे n आणि हा n सुद्धा काय होतोय कॅन्सल, n मायनस 1 पण काय होतोय कॅन्सल, मीन्स रिमेनिंग शिल्लक राहिला पार्ट बघा लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिलंय 2 राहिलाय, 2n मायनस 1 राहिलाय, 2 राहिलाय, 2n मायनस 1 राहिलाय लेफ्ट साइडला. ओके, हा 2 आहे मीन्स 2 इंटू 2 किती झाले 4. ओके, पुन्हा लेफ्ट साइडला कोणताही पार्ट शिल्लक नाही, राइट साइडला राहिलाय तो 52. ओके, 2 इकडे मल्टिप्लाय डिवाइड करा 52 अपॉन 4, 2n मायनस 1. ओके, 4 ने डिवाइड केलं कितीचा होईल 13. ओके, मीन्स 2n मायनस 1, मायनस 1 राईट आल्यावर प्लस 1, 13 प्लस 1 मीन्स 2n, मीन्स 13 प्लस 1 14 मीन्स 2n, n इज इक्वल टू 14 मायनस 2 मीन्स n इज इक्वल टू 7. अशा पद्धतीने मला काय मिळेल n ची व्हॅल्यू मिळेल. ओके, n ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा देताना आपल्याला रेशो दिला होता. ओके, रेशो दिल्यामुळे दोन्ही टर्म आपण काय केल्या एकमेकाला डिवाइड केल्या, डिवाइड करून घेतल्यानंतर आपल्याला सी चा यूज केला, मीन्स कॉम्बिनेशनचा यूज केला, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज केला. ओके, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करून घेतला. डिनॉमिनेटरची टर्म आहे ते रिव्हर्स करून मल्टिप्लाय करायची न्यूमरेटरला. ओके, आता न्यूमरेटरची टर्म आणि ही टर्म यातल्या कोणत्या टर्म सिमिलर आहेत ते काय करायचं कॅन्सल करण्यासाठी जे काय एक्सपान्शन पॉसिबल आहे ते एक्सपान्शन करून घ्यायचं. 2n चं एक्सपान्शन केलं ते 2n मायनस 3 फॅक्टोरियलला स्टॉप केलं, ही 2n मायनस 3 आणि डिनॉमिनेटरची 2n मायनस 3 टर्म कॅन्सल केली. ओके, n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन केलं, n मायनस 2 काय झालं कॅन्सल, हे 2 फॅक्टोरियल हे 2 फॅक्टोरियल पण कॅन्सल. ओके, आता इथे n इंटू n मायनस 1 शिल्लक राहिलं ते इथे राईट केलं. पुन्हा मी काय केलं इथे 2 दोन्ही ठिकाणी होतं 2 कॉमन काढला, इथे शिल्लक राहिला n मायनस 1, हे n मायनस 1 काय केलं कॅन्सल केलं. रिमेनिंग टर्म मध्ये इथे n पण कॅन्सल झाला, रिमेनिंग टर्म राईटला आणि लेफ्टला राईट केला, आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली n ची व्हॅल्यू मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल काय NCR मायनस 1 पुन्हा NCR प्लस 1 इज इक्वल टू 20 35 42. ओके, तीन टर्म दिलाय, तिन्ही टर्म मध्ये रेशो दिलाय. ओके, 20 35 30 42 असा रेशो दिलाय. आपल्याला कमीत कमी 2 टर्म्स एकमेकाला डिवाइड करता येतील. रेशो असेल तर आपण 2 टर्म्स एकमेकाला डिवाइड करतो, मीन्स फर्स्ट 2 टर्म्स या घ्यायचा डिवाइड, देन ह्या 2 टर्म्स डिवाइड करायचा. ओके, तसं इकडे पण सिमिलरली करून घ्यायचं. ओके, फर्स्ट 2 टर्म सॉल्व्ह करून घ्या, देन नेक्स्ट 2 टर्म सॉल्व्ह करून घ्या आणि मग त्याच्यावर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची r आणि n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. आपल्याला इथे n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, थर्डचं सोल्युशन, फर्स्ट NCR मायनस 1 आपल्याला काय दिलंय NCR इज इक्वल टू पहिल्या 2 टर्म साठी घेतो मी 20 35. ओके, नंबर 1 देऊया आणि दुसरे इथे करूया आपण. NCR प्लस 1 इज इक्वल टू 35 42, याला नंबर 2 देऊया. ओके, पहिल्यांदा 1 कॅल्क्युलेट करूया. ओके, 1 कॅल्क्युलेट करतो फर्स्ट. आता फॉर्म्युला आपल्याला कोणता यूज करायचा आहे, सी मीन्स कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. n आहे, r ऐवजी इथे काय आहे r मायनस 1 मीन्स मला सांगा काय येईल. फर्स्टली n फॅक्टोरियल अपॉन ओके n मायनस r च्या ठिकाणी रिप्लेस काय r मायनस 1 ओके ब्रॅकेट फॅक्टोरियल
ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू आर मीन्स आर मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, आता रेशो मीन्स आपण होल टर्मला काय करणार याने डिवाइड करणार. डिवाइड केल्यावर काय होईल बघा, NCR मीन्स n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल इज इक्वल टू ह्या दोन्ही टर्म एकमेकाला डिवाइड करायचं 20/35. ओके, आता 20/35 ला डिवाइड केल्यानंतर कितीने डिवाइड होईल, 5 ने डिवाइड केलं तर इथे 4 इथे 7. ओके, 7 चा भाग लागेल 7/35. ओके, देन इथे काय करायचं, n फॅक्टोरियल अपॉन ब्रॅकेट मध्ये सॉल्व करून घेऊया. n ऍज इट इज ब्रॅकेट काढून टाकल्यावर मायनस r आणि मायनस काय होईल +1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r मायनस 1 फॅक्टोरियल. ओके, आता आपण काय करणार, ही टर्म आहे ती रिव्हर्स करून मल्टिप्लाय करायची आहे. रिव्हर्स केल्यावर काय होईल, इथे n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. r फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय येईल, जसं n फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय येतं, n इंटू n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 असं येतं. तसंच r फॅक्टोरियलचं काय येईल, r इंटू r मायनस 1 r मायनस 2 r मायनस 3 असे. मीन्स r फॅक्टोरियलचं मी डिस्ट्रीब्युशन करतो r इंटू r मायनस 1 इथे स्टॉप करतो. ओके, आणि n फॅक्टोरियल खाली हा जो आहे तो खाली येईल. ओके, हे r मायनस 1 हे r मायनस 1 काय होईल, कॅन्सल होईल. हे n फॅक्टोरियल पण काय होईल, कॅन्सल होईल. ओके, मीन्स न्यूमरेटरला शिल्लक करायला हा r आणि n मायनस r फॅक्टोरियल. डिनॉमिनेटरला शिल्लक काय राहते, n मायनस r प्लस 1 फॅक्टोरियल. ओके, इज इक्वल टू 4/7. आता तुम्हाला माहिती आहे n फॅक्टोरियल मीन्स आपण राईट करतो n इंटू n मायनस 1 n मायनस 2. ओके, अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतो. याचं फॅक्टोरियल काय येईल बघा, n मायनस r प्लस 1 फॅक्टोरियल आहे. ओके, आता फॅक्टोरियल करताना पहिली टर्म ऍज इट इज मीन्स फर्स्ट टर्म ऍज इट इज n मायनस r प्लस 1 ऍज इट इज. ओके, सेकंड टर्म मध्ये n मध्ये काय झालाय, मायनस ऍड झालाय. मग पहिली टर्म आहे तशी त्यात फक्त -1 ऍड केला तर n मायनस r प्लस 1 आणि हा -1. ओके, मीन्स +1 -1 कॅन्सल होईल. मीन्स शिल्लक काय राहिलं, n मायनस r प्लस 1 इंटू n मायनस r. इथे स्टॉप केले म्हणून फॅक्टोरियल नोटेशन. मीन्स n मायनस r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियलचं फॅक्टोरियल काय आलं, n मायनस r प्लस 1 इंटू n मायनस r फॅक्टोरियल 4 इंटू अपॉन 7. ओके, आणि वरती काय r n मायनस r ब्रॅकेट याचं एक्सपान्शन केलं. मीन्स n मायनस r फॅक्टोरियल काय झालं, कॅन्सल. फॅक्टोरियल नोटेशन कॅन्सल झालेले आहे. न्यूमरेटरला शिल्लक राहिले r. हे 7 इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल 7r. ओके, ही टर्म इकडे मल्टिप्लाय होईल 4 इंटू n मायनस r प्लस 1. ओके, 4 ने मल्टिप्लाय केले 4n मायनस 4r प्लस 1. ओके, मायनस 4r इकडे आलं प्लस 4r होईल. मीन्स 7r प्लस 4r इज इक्वल टू 4n प्लस 1. 4r प्लस 7r 11r इज इक्वल टू 4n प्लस 1. याला नंबर द्या 3. याला नंबर किती दिला मी, 3 दिला. ओके, पहिला पार्ट सॉल्व्ह करून घेतलाय. त्याच्यावर आपल्याला इक्वेशन काय तयार मिळालं, 11r इज इक्वल टू 4n प्लस 1. ओके, आता सेकंड पार्ट सॉल्व्ह करूया. पहिला फॉर्म्युला NCR. फॉर्म्युला आपला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल डिवाइडेड बाय रेशो आहे मीन्स डिवाइडेड बाय. पुन्हा एकदा n r च्या ऐवजी r प्लस 1 आहे. ओके, फॉर्म्युला मध्ये r च्या ऐवजी काय आहे, इथे r प्लस 1 आहे. मीन्स जिथे जिथे फॉर्म्युल्यात r आहे तिथे रिप्लेस काय करावं लागेल, r प्लस 1 रिप्लेस करायचं. ओके, मीन्स काय होईल, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r मीन्स r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल 35/42. 35/42 कितीने डिवाइड होईल, 7 ने डिवाइड केलं तर 5 6. ओके, आता पुन्हा एकदा डिनॉमिनेटरची टर्म रिव्हर्स करून न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायची. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r
फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. ओके, इंटू ही टर्म रिव्हर्स करून वरती मल्टिप्लाय केली, एन ब्रॅकेट काढून टाकल्यावर मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल इंटू आर प्लस वन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल. हे एन फॅक्टोरियल काय होईल, कॅन्सल होईल. ओके, आता बघा सिमिलरली आता याचं एक्सपान्शन करायचं का याचं एक्सपान्शन करायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एन मायनस आर मी काय राईट करतो, एन मायनस आर फॅक्टोरियल. एन जसा आहे तसा एन मायनस आर आहे तसा एन मायनस आर. ओके, नेक्स्ट टर्म मध्ये एन मध्ये एक मायनस झाला म्हणजे यामध्ये एक मायनस करावा लागेल, एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल. मीन्स एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल मला काय करावं लागलं, स्टॉप करावं लागलं. म्हणजे इथे एन मायनस आर फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन केलं तर मला काय होईल, टर्म मिळून जाईल. मीन्स बघा एन मायनस आर मायनस वन ऍज इट इज लिहितो. एन मायनस आर फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय आलं, एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल. ही टर्म एकमेकाला काय होईल, कॅन्सल होईल. ओके, आता राहिली टर्म डिनॉमिनेटरला आर फॅक्टोरियल. ओके, आणि न्यूमरेटरला राहिली ती आर प्लस वन फॅक्टोरियल. ओके, आता आर प्लस वन फॅक्टोरियलचं काय होईल बघा, इथे बघा एन आहे, एन ची टर्म एन आहे तशीच, मीन्स आर प्लस वन ऍज इट इज. ओके, मग पुढच्या टर्म मध्ये एन मध्ये एक मायनस झाला म्हणजे ह्या टर्म मध्ये एक मायनस करावा लागेल, आर प्लस वन मायनस वन फॅक्टोरियल. म्हणजे प्लस वन मायनस वन कॅन्सल, मीन्स काय राहिलं, आर फॅक्टोरियल. म्हणजे आर प्लस वन चं एक्सपान्शन काय आलं, आर प्लस वन इंटू आर फॅक्टोरियल, आर प्लस वन इंटू आर फॅक्टोरियल. म्हणजे हे आर फॅक्टोरियल पण काय झाले, कॅन्सल. मीन्स न्यूमरेटरला शिल्लक काय राहिलं, आर प्लस वन, डिनॉमिनेटरला शिल्लक राहिलं एन मायनस आर इज इक्वल टू 5/6. ओके, 6 ने इकडे मल्टिप्लाय केलं 6r प्लस 6, 5 ने इकडे मल्टिप्लाय केलं 5r, 5r मायनस 5n, 5 ने इकडे n मायनस r ने इकडे मल्टिप्लाय केल्यावर n मायनस r मीन्स 5n मायनस 5r, 6r प्लस 6. r ची टर्म इकडे आणतो, 6r मायनस 5r इकडे आलं प्लस 5r, 5n प्लस 6 इकडे आलं मायनस 6, 6r आणि 5r किती होईल, 11r इज इक्वल टू 5n मायनस 6. याला नंबर देतो 4. ओके, दोन इक्वेशन्स तयार झालेत. आपल्याला एक्झॅक्टली व्हॅल्यू कशाची काढायची आहे, n ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, थर्ड इक्वेशन आहे 11r इज इक्वल टू 4n प्लस 1. हे थर्ड इक्वेशन मिळालं. आणि फोर्थ इक्वेशन मिळालं 11r इज इक्वल टू 5n मायनस 6. ओके, याला नंबर आहे 4 फ्रॉम 3 and 4. ओके, दोन्हीची लेफ्ट साइड सेम आहे, राइट साइडची काय घ्यायची, इक्वॅलिटी घ्यायची. ओके, मीन्स 4n प्लस 1 इज इक्वल टू 5n मायनस 6. ओके, आता सगळ्या टर्म एका साइडला मायनस 6 इकडे आलं प्लस 6 होईल, 5n ऍज इट इज प्लस 4n आहे, राइटला आलं मायनस 4n मीन्स 5 मायनस 4 and 6 प्लस 1 7. मीन्स n ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 7 व्हॅल्यू मिळाली. ओके, अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला n ची व्हॅल्यू काढता येते. एक्झाम्पल थोडं मोठं आहे, फक्त फॉर्म्युलेचा यूज प्रॉपरली करता आला, एक्सपान्शन जर प्रॉपरली करता आलं, म्हणजे कोणती टर्म कॅन्सल करण्यासाठी कोणत्या टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे हे लक्षात आलं तर टर्म कॅन्सल होतात. फॅक्टोरियल नोटेशन कॅन्सल झालं की आपल्याला n ची व्हॅल्यू काढणं इझी आहे. 2 to 3 मार्क्स साठी हे एक्झामला तुम्हाला येऊ शकतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल मी थेरॉटिकल घेतलेला आहे. Find the number of ways of drawing 9 balls from a bag that has 6 red balls, 8 green balls, 7 blue balls, so that 3 balls of every color are drawn. ओके, आपल्याला काय करायचं आहे, बॅग मधून बॉल्स काय करायचे, ड्रॉ करायचे. बॉल्स ड्रॉ करताना 9 बॉल्स ड्रॉ करायचे. ओके, 9 बॉल्स ड्रॉ करताना सांगितले काय,
3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर ड्रॉन करायचे. ओके, म्हणजे 9 मध्ये 3 आपल्याला एव्हरी कलरचे ड्रॉन करायचे. टोटल कलर किती आहेत? 3. रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. 6 रेड कलरचे बॉल्स आहेत त्या बॅग मध्ये. त्या बॅग मध्ये 8 ग्रीन कलरचे बॉल्स आहेत अँड 7 ब्ल्यू कलरचे बॉल्स आहेत. ओके, त्यातले 9 ड्रॉ करताना एव्हरी कलरचे किती आले पाहिजे? 3 आले पाहिजे. ओके, मग आता हे आपल्याला कॉम्बिनेशन एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. ओके, सोल्युशन. ओके, टोटल किती बॉल्स ड्रॉ करायचे आहेत? 9 बॉल्स कॅन बी ड्रॉन किंवा कॅन बी ड्रॉन फ्रॉम किती बॉल्स आहेत? 6 रेड, फ्रॉम 6 रेड, 8 ग्रीन and 7 blue balls. 7 blue balls such that selection can consist 3 balls from each color. 3 balls from each color. ओके, 9 बॉल्स सिलेक्ट करायचे आहेत, ड्रॉन करायचे आहेत. 6 रेड, 8 ग्रीन, 7 ब्ल्यू मधून आपल्याला 3 चं सिलेक्शन करायचं आहे. ओके, आता फर्स्ट दॅट इज 3 रेड बॉल कॅन बी सिलेक्ट. ओके, आता मला प्रत्येक कलरचे 3 बॉल सिलेक्ट करायचे आहेत. ओके, मग 3 रेड मी सिलेक्ट केले तर टोटल रेड किती आहेत? 6. ओके, तर 3 रेड बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 6 रेड बॉल. ओके, दॅट इज सिलेक्शन कसं लिहिणार? 6 आहेत आपल्याकडे रेड बॉल, त्यातून सिलेक्ट किती केले? 3. ओके, मीन्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये n ऑब्जेक्ट्स आहेत, त्यातून सिलेक्ट किती करतो आपण? R सिलेक्ट करतो. ओके, त्या पद्धतीने आपण 6 बॉल्स आहेत त्यातून सिलेक्ट किती केले? 3 बॉल्स केलेत. ओके, नेक्स्ट पुन्हा काय किती बॉल्स सिलेक्ट करणार? 3 बॉल्स. कोणते? 3 ग्रीन बॉल्स. 3 ग्रीन बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम. आता ग्रीन किती आहेत आपल्याकडे? ग्रीन 8 आहे. 8 बॉल्स, 8 ग्रीन बॉल्स. ओके, याचं सिलेक्शन कसं लिहिणार? टोटल 8 मधून सिलेक्ट 3 केले, 8C3. ओके, अजून 3 बॉल्स आपल्याला सिलेक्ट करायचे, ते कोणते आहेत? ब्ल्यू. 3 ब्ल्यू बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 7 ब्ल्यू बॉल्स. ओके, किती बॉल्स शिल्लक आहेत आपल्याकडे? 7 ब्ल्यू. 7 ब्ल्यू मधून आपण 3 सिलेक्ट करतोय, मीन्स दॅट इज 7C3. ओके, आता रिक्वायर्ड सिलेक्शन काढायचं. रिक्वायर्ड सिलेक्शन ऑफ 3 बॉल्स फ्रॉम ईच कलर. ओके, आता रिक्वायर्ड ज्यावेळी आपण हे करणार तिथं फंडामेंटल प्रिन्सिपलचा यूज करायचा. फंडामेंटल प्रिन्सिपल कोणता यूज करायचा? मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करायचा. 6C3 इंटू 8C3 इंटू 7C3. ओके, आता मात्र फॉर्म्युला यूज करायचा. NCR फॉर्म्युला काय? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r इंटू r फॅक्टोरियल. मीन्स 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 8 factorial upon 8 minus 3 factorial into 3 factorial. Then 7 factorial upon 7 minus 3 factorial into 3 factorial. आता कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन मध्ये काय पहा? 6 minus 3 सगळे होल टोटल करतो मी एकाच ठिकाणी. 6 minus 3 3 factorial. सॉरी 6 minus 3 3 factorial. into 3 factorial the distribution 3 into 2 into 1. 6 factorial the 6 into 5 into 4 into 3 factorial ला स्टॉप करतो.
हे 3 फॅक्टोरियल हे 3 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल. ओके आता 8 - 3 5 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियलचं 3 इंटू 2 इंटू 1 8 फॅक्टोरियलचं 8 इंटू 6 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियलला स्टॉप. ओके देन 7 फॅक्टोरियलचं कॅल्क्युलेशन 7 फॅक्टोरियल 7 - 3 किती होईल 4 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियलचं 3 इंटू 2 इंटू 1 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियलला स्टॉप करायचं 4 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके आता इथे डिवाइड करूया 3 ने डिवाइड केलं 2 गेट्स कॅन्सल मीन्स 5 इंटू 4 किती झाले 20. ओके आता 8 5 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके इथे 3 ने डिवाइड केलं किती होईल 2 गेट्स कॅन्सल इथे किती होईल 56. ओके देन 3 ने पुन्हा डिवाइड केलं 2 गेट्स कॅन्सल 7 इंटू 5 35. याचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला रिक्वायर्ड सिलेक्शन मिळते मीन्स आपल्याकडे बॅग मधून रेड ग्रीन आणि ब्ल्यू बॉक्स मधून 9 बॉक्स ड्रॉ करण्याचं जे काही सिलेक्शन आहे ते टोटल सिलेक्शन मिळेल. ते टोटल सिलेक्शन आहे कॅल्क्युलेशन बघा 39200 39200 हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुमच्या आन्सर तुम्हाला मिळते 39200. ओके अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत बॅग्स मधून 9 बॉक्स काय करायचे आहेत सिलेक्ट करायचे आहेत. अशा पद्धतीने राईट करायचं सिस्टमॅटिक राईट करता आलं पाहिजे आपल्याला. त्या पद्धतीने राईट करून एक्झाम्पल सोडवलं की तुम्हाला 2 to 3 मार्क्स मिळून जातील. ओके नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतलेला आहे आफ्टर अ मीटिंग एव्हरी पार्टिसिपंट शेक हँड्स विथ एव्हरी अदर पार्टिसिपेंट. If the number of handshakes is 66, find the number of participants in the meeting. ओके तर हे एक्झाम्पल मी काय घेतलंय असे एक्झाम्पल्स जी काय आहेत म्हणजेच आपल्याला काय सांगितलं एका मीटिंग मध्ये काही लोक हजर आहेत आणि त्यांनी एकमेकाच्या हँडशेक केलेले आहेत एकमेकाला. ओके तर टोटल हँडशेक 66 आहेत तर आपल्याला त्या मीटिंग मध्ये किती माणसं हजर आहेत हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके अशी एक्झाम्पल्स एमपीएससी युपीएससी ला विचारली जातात. इन फ्युचर जर तुम्ही त्याचा स्टडी करणार असाल एमपीएससी युपीएससी स्टडी करणार असाल तर त्यामध्ये अशी एक्झाम्पल्स विचारली जातात मॅथमॅटिक्सची जी असतात ते अशी क्वेश्चन्स येतात. त्यामुळे आपल्याला तयारी हितूनच जर करणार असेल तर असे एक्झाम्पल्स ही महत्वाचे आहेत. मी हे एक्झाम्पल घेतले. आपल्याला काय सांगितलंय मीटिंग मधले टोटल लोक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. एव्हरी पार्टिसिपेंट शेक हँड विथ एव्हरी अदर पार्टिसिपेंट. जेवढे पार्टिसिपेंट त्या मीटिंग मध्ये हजर आहेत त्यांनी एकमेकाशी शेक हँड केलेला आहे पण टोटल शेक हँड सांगितले किती 66 सांगितलेत. ओके आणि फाइंड द नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन दी मीटिंग. टोटल मीटिंग मध्ये पार्टिसिपेंट्स किती आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके मग आता आपण पहिल्यांदा पार्टिसिपेंट्स आपल्याला माहिती नाही त्यांच्यासाठी काय राईट करूया एन राईट करू. लेट solution. Let n be the participants. N be the participants present in the meeting. ओके आता आपल्याला माहिती आहे शेक हँड किती लोकांमध्ये होऊ शकतं 2 लोकांमध्येच होऊ शकतो. ओके देअरफॉर the shake hand occur between two peoples. ओके मग आता आपल्या लक्षात आलं पाहिजे 2च लोकांमध्ये हँडशेक होऊ शकतो. मग टोटल नंबर ऑफ किती आहेत टोटल पार्टिसिपेंट आपल्याला माहिती नाही ते आपण एन घेतलेले आहेत आणि त्यातून दोघांमध्येच काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे. 2 हात एक म्हणजे सेकंड होण्यासाठी 2 लोकांची गरज आहे. मग आपण त्या एन मधून सिलेक्ट किती लोक करणार आहेत 2च लोक सिलेक्ट करणार आहेत. त्यामुळे इथे सिलेक्शनचा फॉर्म्युला काय यूज करायचा आहे सी चा की आपल्याकडे एन लोक आहेत पण एक घटना घडण्यासाठी म्हणजे सेकंड होण्यासाठी 2च लोकांचं आपल्याला सिलेक्शन करावं लागणार आहे. मीन्स आपली इथे देअरफॉर दी नंबर ऑफ शेक हँड्स किंवा नंबर ऑफ शेक हँड इज किती होईल एन मधून 2 NC2.
ओके, आता आपल्याला माहिती आहे टोटल सेकंड किती आहे, देअरफॉर टोटल शेक हँड्स इन मीटिंग इज 66. ओके, टोटल 66 आहे. ओके, आणि आपल्याकडे सिलेक्शन काय आपलं NC2 इज इक्वल टू 66 आहे. ओके, कमीत कमी 2 लोकांमध्ये होऊ शकतं, n लोक आहेत त्यातनं कमीत कमी 2 लोकांमध्ये सेकंड होऊ शकतं आणि टोटल किती आहे 66. आता आपला NCR फॉर्म्युला यूज केला, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. r मीन्स काय आपल्याकडे 2 आहे, मीन्स n फॅक्टोरियल अपॉन n minus 2 factorial into 2 factorial is equal to 66. n factorial चं डिस्ट्रीब्युशन काय येईल, n into n minus 1, n minus 2 factorial ला स्टॉप केलं. ओके, n minus 2 factorial as it is. 2 factorial चं डिस्ट्रीब्युशन 2 into 1 66. n minus 2 काय होईल, कॅन्सल. इथे राहिले n minus 1. हे 2 into 1 means 2. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड आहे, राईटला मल्टिप्लाय होईल. 66 into 2. 66 into 2 means 132. ओके, इकडे आहे n into n minus 1. ओके, आता आपल्याला आन्सर काढण्यासाठी n into n minus 1 काय करायचं अशा केस मध्ये 132 ला काय करायचं, 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशनच्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मध्ये राईट करायचं. कोणत्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचं मल्टिप्लिकेशन 132 येईल, तर 12 into 11 ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचं मल्टिप्लिकेशन किती येतं 132. आता दोन्ही साइडला कंपेअर केलं तर n इज इक्वल टू काय मिळेल, कंपेअरिंग विथ n इज इक्वल टू 12. म्हणजे त्या n कशासाठी यूज केला होता, टोटल पार्टिसिपेंट इन दी प्रेझेंट मीटिंग. त्या मीटिंग मध्ये प्रेझेंट असणाऱ्या लोकांसाठी आपण n यूज केला होता. पण त्या मीटिंग मध्ये लोक हजर किती होती, 12 लोक हजर होती. 12 लोकांनी एकमेकाच्या हातात सेकंड दिल्यानंतर टोटल सेकंड किती झाले होते, 66 सेकंड झाले होते. ओके, मग आपल्याला सांगताना सांगितलं की आपल्याला 66 सेकंड झाले आहेत, तर त्या मीटिंग मध्ये किती लोक आहेत ते कॅल्क्युलेट करायचं होतं. तर त्या मीटिंग मध्ये लोक किती होते, पीपल्स किती होते, टोटल 12 पीपल्स त्या मीटिंगला काय होते, प्रेझेंट होते. लक्षात आलं, अशा पद्धतीने आपल्याला आन्सर काढता येतं. त्यामुळे असे काही क्वेश्चन्स असतात ते स्पर्धा परीक्षांमध्ये यूज होतात. MPSC असू दे, UPSC असू दे, बँकिंग एक्झाम असू दे, कोणत्याही एक्झाम्स असू दे, ज्या काय स्पर्धा परीक्षा असतात त्यातून असे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके.